कोणत्याही पूजेला हळद, कुंकू, फुलं, अक्षदा, उदबत्ती, दिवा, नैवेद्य, पाणी, वस्त्र लागतेच. वडपौर्णिमेची पूजा करणारी आई आठवते, पण दोरे झाडाला गुंडाळलेले आठवत नाही. ती उपास मात्र निर्जली करायची. ज्याने यातले काहीच पाहिले नाही त्याच्यासमोर सारे उभे करणे जमणार नाही. शब्द तोकडे पडतात. आठवणी गुंतलेल्या भावना लहरी फार उंच आहे, तरी मला जमेल तसे मी सांगण्याचा प्रयत्न करते. माझ्या आईने केलेली पूजा माझ्या स्मरणात असल्या तरी मला जे जमेल तेवढेच मी करते. जीवती ही काय देवता आहे हे शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला. अचानक मीच लिहून ठेवलेल्या खूप जुन्या एका उल्लेखात त्याबद्दल मला माहिती मिळाली. पार्वती हीच दुर्गा. दुर्गा पूजेला ती तिच्या 2 मुली आणि 2 मुलं घेऊन येते. ती सर्वांचे पोषण करणारी आहे, म्हणूनच तिला अन्नपूर्णा म्हणतो. आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करते म्हणून ती चंडिका आहे. हीच बाळांचे रक्षण करणारी जीवती असावी. हिला श्रावण शुक्रवारी दुर्वा आघाड्याच्या हाराबरोबर कापसाचे वस्त्र घालतात. सर्व देवांना वस्त्र करतात तेव्हा त्याच्या 2 कापसांच्या मण्यामध्ये हळद कुंकू लावलेले असते. तसेच बोटाला हळद कुंकू घेऊन हात ओला करून जीवतीच्या कागदावर ते वस्त्र चिकटवायचे. सर्व पूजांप्रमाणे पूजा करताना आधीचे निर्माल्य काढतात, पण ह्या पूजेत 4 शुक्रवारचे हार आणि वस्त्र देवीवरच असते. विसर्जनाला एकदम सर्व विसर्जित करतात. नैवेद्याला दूध फुटाणे ठेवतात. श्रावण शुक्रवारी सवाष्ण आणि माहेरवाशीण जेवायला येते. पुरणपोळीचे सागरसंगीत जेवण सकाळी झाले असते. थोडा विसावा आणि घराबाहेर पडता यावे म्हणून की काय, शुक्रवारी संध्याकाळी एकमेकींकडे हळद कुंकवाला बोलावणे असते. स्वयंपाक करून दमलेली गृहिणी कोरे वस्त्र नेसून दागिने घालून सखी शेजारणीकडे जातात. हळद कुंकू लावल्यावर चांदीच्या पेल्यातून दूध दिले जाते. फुटाणे देऊन पाठवणी होते. वय वाढले, शिक्षण घेतले तरी चौकस स्वभाव नसला तर समोर असूनही त्या गोष्टीचा आपल्याला परिचय नसतो. आपण ती गोष्ट वर्षानुवर्ष पाहतो पण बघत नाही. या लेखाच्या निमित्ताने मी माझ्या मैत्रिणीशी संवाद साधला. कोणी काय, मी पण ते जीवतीचे चित्र नीट पाहिलेले नव्हते. जीवतीच्या वरच्या डावीकडच्या चित्रात नरसिंहाची छबी आहे. भक्ताच्या एका बालकाच्या विष्णुभक्तीमुळे धावून आलेला नरसिंह अवतार हा विष्णू आहे. पुढील चित्रात कृष्ण रूपातला विष्णू असावा. सावळे रूप आणि डोक्यावर नागफणी. कृष्ण जन्माच्या वेळेला यमुना पार करताना शेषनागाने त्याच्यावर पाऊसापासून रक्षण करण्यासाठी फणा धरला होता असे वर्णन आहे. इथे देवाचे रूप सावळे दर ठिकाणी आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या मागचा कारण आणि अर्थ आज मला कळला. आकाश अनंत आहे, अपार आहे, ज्याला सुरुवात नाही, मध्य नाही, शेवटही नाही. ह्या आकाशाचा रंग निळा आहे. पावसांच्या ढगाने व्यापल्यानंतर त्याचा रंग काळा आहे. हेच प्रभूचे रूप. अनंत, अपार, अगम्य, अमर, अद्वितीय म्हणून देव निळा सावळा. ज्या काळात भरपूर अन्न, दाट जंगलं, स्वच्छ खळाळ ते पाणी वाहणारे होते. सर्व भरभराट होती. पशु पक्षी, जनावरं, फळं, फुलं, निसर्ग संपन्नता होती आणि मानव समूह नियंत्रित होता. बालमृत्यू प्रमाण अधिक होते. माता मृत्यू दर बराच होता. पुरुषांचे 2-3 लग्न व्हायचे. दुर्दैवी स्त्री विधवेचे भयानक जीवन जगायची. 60 पार करणाऱ्या पुरुषाचा जन्मदिवस कौतुकाने साजरा व्हायचा. सहस्त्रचंद्र दर्शन विधी एखाद्याच घरात व्हायचा. कुटुंबात बाळांचा गोतावळा कौतुकाचा होता. जन्मलेले मूल जगावे, सुदृढ व्हावे म्हणून त्याला दूध पाजणाऱ्या मातेला पोषक आहार आणि 3 महिने विश्रांती मिळावी यासाठी घरातल्या अनुभवी स्त्रिया जातीने लक्ष पुरवायच्या. बाळंतिणीची शांत स्वतंत्र अंधारी खोली होती.
जंतू संसर्गापासून मुक्त ती जपली जायची. लेकूरवाळी माता जिवती हिची पूजा करून घरातली मुलं बाळं संभाळ अशी जिवती मातेकडे मागणी करायची. श्रावण शुक्रवारी कणकीचे गोड दिवे किंवा पुरणाचे दिवे करून घरातल्या सर्वांना बोलवून त्या पेटत्या दिव्यांनी घरातली ज्येष्ठ माता घरातली सर्वांना ओवाळायची. ते दिवे प्रसाद म्हणून सर्वांना सेवन करायचे असायचे. औक्षणानंतर ताम्हणातील अक्षदा सर्वांच्या डोक्यावर टाकून म्हणायचं, माझी बाळे जिथे असतील तिथे त्यांचे रक्षण कर. कोणी परगावी असल्यास त्यांच्या नावाने एकेकाचे नाव घेत देवीवर अक्षर टाकायचे. जिवतीची कथा माहीत असणाऱ्यांना हा संदर्भ जास्त कळेल. जिवतीच्या शेवटल्या चित्रातले चित्र, त्यात दाखवलेल्या चित्रांचे संदर्भ किंवा अर्थ मला मिळू शकले नाहीत. हत्तीवर बसलेला राजा, कपड्यावरून त्याला राजा म्हणावे असे मला वाटले. तो बुध आहे. त्याच्यासमोर वाघावर बसलेला ब्राह्मण का तर कानटोपी घातलेली व्यक्ती आहे. तेव्हा ब्राह्मणाला चित्रात तसे दाखवत असत. कथेत एखादा बिचारा ब्राह्मण वर्णिलेला असतो म्हणून मी त्याला ब्राह्मण माझ्या मनात कल्पना करून म्हणते. पण हा बृहस्पती आहे. त्या परिस्थितीप्रमाणे मानवनिर्मित देव धर्म विचार ठरतात. कालानुसार कालाच्या ओघात त्या बदलात, त्या संपतात, बदलतात, नाहीशा होतात. त्याप्रमाणे जिवती चित्रामागचा अर्थ उलगडणे शक्य होत नाही. पण विश्वकोशाप्रमाणे एक देवतेचे अतिप्राचीन रूप दाखवलेले आहे, जे मी खूप खूप शोधून सर्वांना विचारून शेवटी ही जिवतीच असावी अशा विचाराने तुम्हाला सांगते. झाडापाल्याची अतिप्राचीन देवता जिवती असून तिच्या चित्राचे रूप फार भिन्न आहे. त्या काळात शेती सुरुवात झाली असावी आणि अतिशय जंगली झाडांच्या बरोबर, जंगलाबरोबर माणसं राहत असावी. त्यामुळे ह्यात जे काही चित्र काढलेलं आहे त्यात त्या रीतीची माहिती कळते. कालवलेल्या पिठात दोरा आणि कापूस बुडवून हे चित्र काढत असत. आईवडिलांना कावडीतून तीर्थयात्रेत नेणारा श्रावणबात यात चितारलेला असून त्याच्याबरोबर तुळस, चंद्र, सूर्य, मोर, झाडे, शेतं, नांगर, 5 नाग असे बरेच काढलेले आहे. पूजेच्या आदल्या दिवशी त्या काळात होणाऱ्या पूजेला संध्याकाळी सुतार येऊन खिळा ठोकून जायचा. नंतर सोनार हे चित्र घरात आणून द्यायचा. ह्या दोघांना स्वयंपाकाचा सर्व शिधा, पीठ, मीठ पासून त्यांच्या कामाच्या मोबदल्यात देण्याची रीत होती. हे चित्र स्त्रिया देवघरात देवाऱ्याच्या शेजारी लावायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्याची पूजा करून इतर सर्व रीतिरिवाज आपल्या नेहमीच्याच प्रकारे करत असत. त्याला मण्यांचे कापसाचे वस्त्र, दुर्वा, आघाडा माळ, शुक्रवारची आरती करून ओवाळून अक्षता टाकणे, पुरणपोळी, नैवेद्य, सवाष्ण, जेवण, ओटी, मुलं बाळे यांना आरोग्य, आयुष्य, संपत्ती मिळावी हे तेव्हाही व्रत करत असतात. कापसाच्या बोळ्याने चित्र काढता येईल ही कल्पना मला तेव्हा समजली नाही. नंतर मी अतिशय लक्षपूर्वक पाहिल्यानंतर दोऱ्याने ते चित्र कसं काढत असत तर समांतर 2 रूळ गाडीचे जसे जातात तसे 2 रेघा काढून एक आकार काढलेला असायचा. ते कॉम्प्युटरने चित्र काढावं इतक्या सुंदर रेघा त्या काढून तो आकार केलेला असायचा. त्यासाठी तो दोरा वापरला जायचा आणि त्याच्या बाहेर जे आकार केलेले होते दोऱ्यानेच केलेले वेगवेगळे आकार, त्यात अनेक नाजूक कलाकृती होत्या. पूर्वी मेहंदीचा कोन नव्हता. आम्ही काडी मेहंदीत बुडवून कलाकुसरूची नाजूक मेहंदी काढत होतो. हे चित्र बनवताना फूटपत्तीने आपण त्रिकोण आखतो तसे आखलेले दिसते. बाहेरच्या रेषा दोऱ्याने किल्ल्याच्या भिंतीप्रमाणे जागा आखून काही चित्र आत आणि काही रेघेच्या बाहेर काढलेली आहेत. किल्ल्याच्या भिंतीप्रमाणे जो आकार काढलेला आहे तो सरळ रेषांनी चौकोन, अष्टकोन काही आपल्याला सांगता येणार नाही, पण एक आकार काढलेला आहे.
आणि त्याच्या आतमध्ये संपूर्ण जीवनावश्यक सगळ्या गोष्टी म्हणजे घर, नांगर वगैरे सगळं, राहण्याचं झोपड्या, घरं वगैरे सगळे आकार आहेत. मुख्य म्हणजे श्रावण बाळाला कावडीत घेऊन जाणारं चित्र आहे. आईवडिलांना यात्रेला श्रावण बाळ घेऊन जातो ते चित्र महत्त्वाचं त्यात मधोमध काढलेलं आहे. आणि ह्या आखलेल्या आकृतीच्या बाहेर ज्या आकृत्या काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये शेतं, काम करणारी माणसं आणि बऱ्याच गोष्टी ज्या गावाच्या बाहेर असतात त्या दाखवलेल्या आहेत. ह्या ज्योतीच्या चित्रापेक्षा आपले चित्र वेगळे आहे हे माहीत आहे, कारण आपलं चित्र सर्वांनी बघितलेलं असतं. पण हे विश्वकोशातलं आश्चर्यकारक, अतिशय बुद्धीने आणि सौंदर्यपूर्ण आणि कष्टाने काढलेलं हस्तचित्र बघण्याचं अगदी नक्की ठरवा. श्रावण शुक्रवार हा ज्योतीचा वार, त्याचबरोबर सवाष्ण जेवायला बोलवायचा प्रघात आहे. तिला जेवायला घातलेले देवीला मिळते असा त्याचा अर्थ असावा. त्या स्त्रीचा तृप्ततेचा आशीर्वाद घराला मिळत असावा. प्रत्येक व्यक्ती देव आहे, तो देवरूप अमर आत्मा अन्नाने शांत होत असावा. गावात माहेरवाशीण असेल तर तिला मुलांसह जेवायला बोलवतात. ह्या स्त्रियांची त्यांच्या घरात जाण्यापूर्वी ओटी भरतात. ओटी हे भूमातेचे प्रतीक आहे. भूमीत बीज पेरतात, ते उगवते. तसेच स्त्रीचे ओटीपोटात पुनरुत्पत्ती करणारे आहे. ओटी भरलेली राहू दे. कलश पण याचेच उदाहरण आहे. नवरात्रात पेरलेले धान्य गोलाकार कलशात सर्व गोष्टी समृद्ध दर्शक आहेत. कलश पण ह्याचेच उदाहरण आहे. नवरात्रात पेरलेले धान्य गोलाकार कलश सर्व गोष्टी समृद्धी दर्शक आहेत आणि भूमीशी संलग्न आहेत. ज्योतीच्या मधल्या चित्रात म्हणजे तिसऱ्या चित्रात 2 स्त्रिया असून त्यांच्या अवतीभोवती गुटगुटीत बाळे आहेत. पाळण्याची दोरी आईच्या हाती आहे. आपण म्हणतोच ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. हीच आई बाळाची पहिली गुरु असते. ती प्रेम, जिव्हाळा, त्याग, कष्ट आणि भाषा म्हणजे बोलणे शिकवते. चित्रात डावीकडच्या स्त्रीच्या मागे दडलेली एक मुलगी दिसते. चित्रात बाळं मुख्य रूपात ठसठशीत दाखवली आहेत. मुलगी मात्र लक्षपूर्वक पाहिल्यानंतर दिसते. मुलं खेळतात आहेत. मुलगी आईच्या मागे जेमतेम दिसते. हाच दुजाभाव समाजात दृढ रुजला आहे. याला पुरुषप्रधान संस्कृती मानल्यास वर्षातले काही दिवस स्त्री स्वातंत्र्याचे म्हणजेच या सणांचे आहेत का असा मनात विचार येतो. बाळाच्या आगमनानंतर त्याला न्हाऊ माखू घालायचे, काजळ तीट लावायची, उगाळून गुटी चाटवायची, दवाखान्यातून तेव्हा घरी सुईन बाळंपण करायची. त्यानंतर 12व्या दिवशी कान टोचण्याचा विधी होतो. मग नामकरण होते. हा एक वैदिक विधी आहे, पण आपण पाळण्यात घालण्याच्या गोष्टीलाच बारसे असे नामकरण दिलेले आहे. कान टोचल्यानंतर मुलगा किंवा मुलगी कोणी असले तरी दोघांच्या कानात सुंकले म्हणजे ज्या टोकदार सोन्याच्या तारेने कान टोचतात ती तार गोल घालून त्याचे टोक वळवून ठेवायचे. हातात मनगट्या किंवा पांढऱ्या शंख बांगड्या घालायच्या. पण ह्यानंतर मुलीतला भेद सुरू होतो. मुलाच्या कानातले जाते, मुलीच्या कानात डूल येतात. 2 छोटेसे लाल खडे आणि त्यात मध्ये लोंबणारा छोटासा मोती. दोघांचे केस सारखे असले तरी अंगात झबले असले तरी कानातल्या डुलावरून ती की तो कळायचे. मग कपड्यांमध्ये बदल सुरू होतो. ती चिमुरडी 4 वर्षाची होता होता आत्याकडून तिच्यासाठी परकर पोलका येतो. हातात बांगड्या भरतात, कचाकड्याच्या, प्लॅस्टिकच्या, लाखेच्या, काचेच्या. हे हाताला सजवणे असले तरी बंधनच असते. अंगभर कपडा घाल, पुढे पुढे करू नकोस. संकोच हा दागिना परिधान कर. मुलांसारखे मैदानी घराबाहेर खेळ न खेळता भातुकली खेळ. पुढे जो संसार सजवायचा आहे त्याची माहिती घेत रीती शिकून घे. बारशापासून पायात पैंजण असतेच. बांगड्यांचा आवाज आणि त्या कोणाच्या हातात आहे हे आवाजावरून कळते. ती व्यक्ती कुठे आहे, काय करते आहे ही सारी घरातल्यांना नोंद मिळते. बाळ घरात आहे की अंगणात की मागे परसदारात हे पैंजणाच्या छुनछुन आवाजावरून ठरवता येते. हा
बाळ मुलगी स्त्रीच्या वावरावर ठेवलेला वॉच आहे. इंग्रजी शाळा संस्कृतीत बदल झाले. रंगीबेरंगी काचमण्यांच्या माळा चांदीच्या तारेत गुंफलेल्या आम्ही घातल्या आहेत. सोन्याच्या साखळीसाठी मुलं पळवली जातात. दोरामाळ उघळणार, मग हिरवे निळे लाल गोल अष्टकोनी मण्यांची देखणी माळ मुलीला मिळायची. मुलीला बंधन पाचव्या वर्षापासूनच सुरू होते. उपनयन म्हणजे मुंजविधी झाल्यानंतर मुलावर काही अटी लादल्या जायच्या, पण लग्नानंतर गृहस्थाश्रम त्याचा तो मालक असे. मुलीची बंधने वाढत जायची. दर श्रावण शुक्रवारी एक पक्वान्न व्हायचे. त्यातले एक महत्त्वपूर्ण गोड म्हणजे पुरणपोळी. दुसऱ्या शुक्रवारी कडबू असायचे. या पुरणाचे दिवे करून त्यात तुपाच्या वाती लावल्यानंतर ओवाळून झाल्यावर वाती शांत झाल्यानंतर सर्वांना नैवेद्य म्हणून दिल्यावर जुनी पिढी तो नैवेद्य खात होती. म्हणजे घरात ठरलेल्या गोष्टी, रूढी, परंपरा म्हणूया पाळल्या जात होत्या. आताच्या मुलांना ते आवडत नाही, म्हणून माझी मैत्रीण गुळाचे दिवे करते आणि तो गूळ स्वयंपाकात वापरून संपवून टाकते. पुरणाच्या दिव्यांना वातींचा वास असतो, पण स्वयंपाक जेव्हा चुलीवर व्हायचा तेव्हा त्याला पण एक विशिष्ट वास यायचा. तेव्हा त्याचीच सवय आणि चव होती. स्वयंपाकाची ठरलेली रीत होती. शरीराला आवश्यक सर्व घटक मिळण्याची त्यात तरतूद होती. सणाला ताट सजायचे. डावीकडे मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर. सर्वात वर मिठाजवळ आमटीची वाटी. जेवण करणाऱ्याच्या समोरच्या ताटात वरच्या टोकाला ही वाटी. त्यामुळे उजवीकडे भाजी, उसळ. वरच्या टोकावरच्या मुकुटासारख्या या वाटीखाली कुरडया, पापड्या, पापड असे तळण ठेवायचे. जरा उजवीकडे शेवयांची चमचाभर खीर. वदनी कवळ श्लोकानंतर ही खीर खाऊन जेवणाची सुरुवात करायची. खिरीखाली पांढऱ्या शुभ्र भाताची मूठ, त्यावर पिवळे सुगंधी वरण, तूर डाळीत हळद, हिंग, गूळ, मीठ घालून केलेले खमंग साधे वरण, त्यावर तुपाची धार. समोर वाढलेले अन्न, त्याचा सुटलेला सुगंध यामुळे पाचक रस तयार होऊन उत्तम पचन व्हायचे. या पुरणांनात सर्व पोषक घटक होते. असे होते सण. गौरी व्रताबद्दल माहिती देता आता दुसरा दिवस कधी संपला आहे माझ्या लक्षातच आलं नाही. कदाचित तुम्ही हे सगळं ऐकून कंटाळला असाल, पण मी माझ्या परीने तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजची भेट आपण इथे थांबवून परत भेटूया नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी.